भंडारा जिले के पदवीधर बेरोजगार युवाओं के लिए एक बड़ी खुशखबरी है। गोविंदराव वंजारी फाउंडेशन के तत्वावधान में रोजगार मेला का आयोजन किया जा रहा है। इस आयोजन का उद्देश्य जिले के शिक्षित बेरोजगार को नौकरी के अवसर पर उपलब्ध कराना है। ये मेला बुधवार को आयोजित किया जाएगा, जिसमें महाराष्ट्र की 40 जानी मानी कंपनियां भाग लेगी। इन कंपनियों द्वारा मौके पर ही उम्मीदवारों की सीधी मुलाकात लेकर चयन किया जाएगा। इस संदर्भ में नागपुर विभाग के पदवीधर मतदार संघ के विधायक अभिजीत वंजारी ने जानकारी दी कि युवाओं को घर बैठे अवसर उपलब्ध कराना उनका प्रमुख उद्देश्य है। उन्होंने सभी पात्र बेरोजगारों से इस मेळावा में भाग लेने की अपील की। अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांच्या त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून त्यांना त्यांच्या रोजगाराच्या काही संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही अशा पद्धतीचे कार्यक्रम ऑर्गनाइज करतो, उपक्रम ऑर्गनाइज करतो। यावर्षी आम्ही चंद्रपूरमध्ये, गडचिरोलीमध्ये आणि वर्धेला तिन्ही ठिकाणी मार्च महिन्यामध्ये 3 आमचे मेळावे झाले। आता पुढचा टप्पा म्हणजे 28 तारखेला भंडाऱ्याला, 29 तारखेला गोंदियामध्ये आणि मग जूनच्या शेवटच्या महिन्यामध्ये, शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही नागपूरमध्ये करणार आहे। या सगळ्या नामांकित 43 कंपन्या आता या ठिकाणी येणार आहेत आणि त्याच्यामध्ये नॅशनल, मल्टीनॅशनल आणि नामांकित कंपन्या, आयटी सेक्टर मध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत, ऑटोमोबाईल युनिट्स आहेत, बँकिंग सेक्टर आहे, अशा फार्मास्युटिकल कंपनीज आहेत। अशा वेगवेगळ्या कंपन्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी येतो आहे। आमची विनंती आहे की आपण आपल्या सर्व माध्यमांच्या माध्यमातून याला चांगला प्रतिसाद द्यावा, जेणेकरून लोकांपर्यंत या बातम्या गेल्या पाहिजे। आपल्या पूर्व विदर्भामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चांगले विद्यार्थी आहेत, चांगले महाविद्यालय सुद्धा आहेत, चांगल्या संस्था आहेत। या ठिकाणी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे। पण अनेक वेळा विद्यार्थ्यांना हे कळत नाही की ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला कुठल्या पद्धतीची नोकरी मिळेल आणि म्हणून हे सर्व प्रकारचे उपक्रम आम्ही त्याकरता करतो। आम्ही या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त दरवर्षी आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ग्रॅज्युएट्सचा सत्कार, तो सुद्धा कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेतो। यावर्षी सुद्धा जून महिन्यामध्ये ते आमचे कार्यक्रम सुरू होतील। त्यानंतर स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे कार्यक्रम सुद्धा आम्ही 6 जिल्ह्यांमध्ये सातत्याने घेतो आणि म्हणून हे सर्व कार्यक्रम सातत्याने आपण घेऊन इथल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन त्यांना मिळालं पाहिजे। त्यांचे सत्काराचे कार्यक्रम झाले पाहिजे, गुणवंताचा सत्कार झाला पाहिजे, त्यांना ग्रॅज्युएट झाल्यानंतर नोकरीची संधी कशा पद्धतीने मिळते तो उपक्रम झाला पाहिजे आणि म्हणून हे कार्यक्रम आम्ही सर्व या ठिकाणी 6 जिल्ह्यामध्ये राबवतो। अतिशय चांगला स्तुत्य अशा पद्धतीचा उपक्रम आहे। याला आपण सर्व आपल्या माध्यमातून पब्लिसिटी द्यावी अशी विनंती आहे आणि काही प्रश्न असेल तर अभिषेक पानसी की रिपोर्ट।